मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे। मात्र हे सर्वेक्षण करताना एका कुटुंबाला अर्धा तास लागतो। ज्या ॲपमध्ये याची नोंद करायची आहे त्यात तांत्रिक अडचणी येतात। त्यातच दुपारच्या वेळी घरात केवळ महिला असल्यामुळे प्रश्न विचारताना अडचणी येतात। शिवाय अनेक कर्मचाऱ्यांनी अजून कामच सुरू केलं नसल्याचं दिसतंय। त्यामुळे हा सर्वे 31 जानेवारीपर्यंत पूर्ण होण्याबाबत शंका व्यक्त होते आहे। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील भोंगळ यांनी। सर्वे करणारे जे कर्मचारी आहेत त्यांच्याशी आपण खरं बोलणार आहोत। सर, आपण सर्वे सुरू केलेला आहे, किती वेळ लागतो एका कुटुंबाला, किती प्रश्न आहेत आणि कशा पद्धतीने सर्वे सुरू आहे? मी शाळेवर शिक्षक आहे। सकाळी 7:30 ते 11 वाजेपर्यंत शाळा केलेली आहे। त्यानंतर आम्ही फील्डवर आलो। फील्डवर आल्यानंतर जे काही ॲप आहे त्यांनी जे काही सर्वेक्षणसाठी जे काही लावलेले जे काही ॲप आहे ते काही व्यवस्थित चालत नाही। त्याच्यामध्ये फोटो जे काय आहे, पिक्चर आहे ते काही टेक होत नाही। त्याच्यामध्ये एरर येतो मध्येच। त्याच्यानंतर त्याच्यावेळी जे काही अडचणी आहेत, 25% पेक्षा बॅटरी जर कमी जर आली तर ते ॲप लगेच बंद पडलं जातं। आता आम्ही जवळपास 12 वाजल्यापासून सर्वे करतोय, तर त्यामध्ये माझे वैयक्तिक 7 घरं झालेली आहेत। 7 घरामध्ये एका कुटुंबासाठी जर ते मराठा कुटुंब जर असेल तर त्याच्यासाठी 183 प्रश्नावली आहे। त्याला खूप वेळ लागतो ते भरण्यासाठी। अशा खूप अडचणी आहेत त्याच्यामध्ये। त्याच्यामुळे हा जो काही सर्वे आहे हा 7 आणि 5 दिवसामध्ये अजिबात पूर्ण होऊ शकत नाही, म्हणजे होऊ शकत नाही। एवढा वेळ वाढवायला पाहिजे। हो, याला वेळ वाढवायला पाहिजे। एवढ्या कमी कालावधीमध्ये हा पूर्ण होणार नाही। शाळा करून तुम्हाला हा सर्वे करावा लागतो? शाळा करून हा सर्वे आम्हाला करावा लागतो। वेळ किती मिळतो मग? वेळ आम्हाला सकाळी आता जवळपास आता समजा 12च्या नंतर त्यांनी आम्हाला सर्वे करायला लावलंय आणि 5 वाजता जे काय आहे की 5 वाजता आम्हाला त्यांना रिपोर्टिंग करायचं। ते अधिकारी आमचे जे काही वरचे अधिकारी आहेत त्यांना आम्हाला रिपोर्टिंग करायचं। त्यांनी आम्हाला एरिया वाटून दिलाय, ते इथून निघून गेले आहे। आणि एरिया हे जो एरिया आपल्याला दिलेला आहे त्याची माहिती आपल्याला अगोदरपासून होती का, किंवा नवीनच आहे तुम्हाला हा सगळा परिसर? नाही, हा जो काही एरिया दिलेला आहे हा आम्हाला नवीनच दिलेला आहे। त्यांनी आम्हाला तशी माहिती दिलेली आहे। त्यांनी आम्हाला इथे येऊन जे काही घर आहे सिलेक्टेड एवढा एरिया तुम्हाला आहे बा, पण घरांची संख्या खूप आहे। 200, 300, 400 घर आहेत आणि ते एका प्रकरणाला पूर्ण होऊ शकत नाही 7 दिवसामध्ये, 6 दिवसामध्ये। त्यांचा जो काही 31 तारखेपर्यंत आम्हाला हे दिले त्यांनी ते पूर्ण होऊ शकत नाही, कारण एका कुटुंबाला जवळपास अर्धा पाऊण तास ते 1 तास लागतो। एकंदरीतच बघितलं तर हा सर्वे करण्यासाठी जवळपास एका कुटुंबाला 1 तास हा वेळ लागतो। आणि शिक्षकांना आपले जे आहे शाळेतील कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर इथे यायचे, सर्वे करायचा आहे आणि त्यानंतर हे सगळं रिपोर्टिंग जे आहे तर आपल्या वरिष्ठांना द्यायचं आहे। एकूण जर बघितलं तर वेळेमध्ये हा सर्वे जो आहे तर तो पूर्ण होणार नाही। 31 तारखेपर्यंत हा सर्वे पूर्ण होईल असं वाटत नाही। त्यामुळे वेळ देखील वाढवून देण्याची मागणी जी आहे तर ती होताना दिसते आहे। सुनील भोंगळ, एबीपी माझा, अहमदनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।